मी शंकर नंदा लावजा, उल्हासनगर काँग्रेस सेवादल अध्यक्ष आहे. 22 तारीखला माझ्या मुलाला इंटरनॅशनल कॉल आला होता की मी राकेश शेट्टीचा मर्डर केला आहे, तुझा बापाला समजव नाही तर आम्ही त्याला उडवून टाकू. पोरांनी नाव विचारलं, त्याला नाव सांगायला तो तयार नाही. तो म्हणतो मी राज पॅलेसच्या बाजूला राहत होतो, तुझा बाप मला ओळखतो, जसं राकेश शेट्टीला ओळख तसं तुझं बापाला आम्ही उडवून टाकू. त्याच्यानंतर मी संध्याकाळी आलो, पोराला घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये NC दाखल केली. यावरती पोलिसांनी काय तुमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे? आणि पोलिसांनी मला एकच उत्तर दिला की इंटरनॅशनल कॉल आहे, आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही बोलताय म्हणून आम्ही NC लिहितोय. त्याच्यानंतर मी 24 तारीखला DCP कमिशनर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन सगळीकडे अर्ज दिला की असं असं मला कॉल आला होता. त्याच दिवशी 24 तारीखला ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशी 12 वाजता 12:40 त्या माणसाला परत मला फोन आला. तुम्ही फोन उचलला. मी बोललो बाबा तू कशाला माझ्या पोराला फोन केला? बरं तू फोन नाही उचलला, तुम्हाला ओळखतो, मी राज पॅलेसच्या बाजूला राहायचा आणि तुझ्या दुकानाचा बाहेर फ्रूट विकायचा. मी राकेश शेट्टीचा मर्डर केला आहे, मी सुरेश जाधवला ओळखतो, पप्पू सेठला ओळखतो, मी कोणाकडून एक्सेशन घेत नाही. कॉल नेमका कोणता, व्हॉट्सअप कॉल होता की नॉर्मल कॉल होता आणि मी कॉल करतो तर ते कॉल लागत नाही. मग तो काय म्हटलं, म्हणजे कारण काय, कॉल करण्यामागचं कारण काय, उद्देश काय? तो उद्देश काय नाही म्हणतो, तू काय त्याचं असं म्हणणं आहे की मी इन्व्हेस्ट केले पैसे, तू त्याच्यामध्ये येऊ नको नाही तर तुझा खून करून टाकेल. कुठे म्हणजे त्यांनी कुठे इन्व्हेस्ट? ते नाही मला सांगितलं त्यांनी की कुठे इन्व्हेस्ट केले का काय केले, तू माझ्या याच्यात येऊ नको. तर मी बोललो की ठीक आहे, माझी पण वय 60 वर्ष झाली आहे. तो बोले मी 45चा आहे, मी तुझ्या दुकानाचा बाहेर हे विकायचा. मला तू सुरेश जाधवला विचार, पप्पू सेठला विचार, मी पण कोणाकडून हप्ते वगैरे घेत नाही. माझे स्वतःचे दुकान आहे, धंदा स्वतःचा आहे, भाडा मला येतो. पण त्यांनी फोन केल्यावर माझ्या घरचे लोक घाबरले. पोरगा माझा CA आहे, 2 वर्षाचा नातू आहे, माझ्या घरचं पुरा ते घाबरून गेले. मला फोन केला तर चाललं असतं ना, झालं आहे 60 वय माझा. नाही पण याच्या बाबतीत तुम्ही आता पोलीस कमिशनरकडे काय पोलीस प्रोटेक्शनची मागणी वगैरे काय केलेली आहे का? मी केलेली आहे, पण पोलिसाचं एकच म्हणणं आहे, आता गुरुवारी फोन आल्यानंतर मी परत किती वेळा जाऊ पोलीस स्टेशनला? ते म्हणतात इंटरनॅशनल कॉलचं आम्ही काय करू शकत नाही. तर मी कोणाकडे जाऊ आणि कोणाला विचारून जाऊ? प्रोटेक्शनचं हे केलेलं आहे, पण ते FIR घेतली नाही का तुमची? FIR नाही, NC घेतली पोराची. आणि मी अर्ज केला शिवाजीनगर, कारण पोरगा स्वामी शांतीप्रकाशमध्ये कांसाईमध्ये राहतो आणि मी राहिला मराठा सेक्शनला. तुमचं म्हणणं काय आहे, म्हणजे पोलिसांची मागणी काय वगैरे घ्यावं? माझी मागणी अशीच आहे की कोणीतरी इंटरनॅशनल गँगचा मला गोळ्या घालून, ज्याचा राकेश शेट्टीचा त्यांनी तो सांगतोय मर्डर केला, तर माझा कोणी मर्डर करायला नको. कारण पोरगा आहे, सून आहे, बायको आहे, नातू आहे. आता मी किती वेळा पोलीस स्टेशनला जाऊ आणि किती अर्ज करू? काय रेकॉर्डिंग वगैरे आहे का कॉलेज? मी रेकॉर्डिंगचं बटन दाबलं होतं पण रेकॉर्डिंग झाली नाही, कारण ते इंटरनॅशनल कॉल आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना कळवलं का हा प्रकार? हो, मी आमचा जे उल्हासनगरचे अध्यक्ष आहे रोहित सालवे त्यांच्याकडे गेलो तर ते बोलले मला लेटर पॅड दिला, कवरिंग लेटर दे आणि तुला कुठे जायचं आहे, ACP DCP कुठे पण जायचं तर आम्ही येऊ बरोबर. अगर आपके आसपास कोई भी घटना घटती है तो अपने मोबाइल पर कैद करें और हमारे WhatsApp नंबर 9021 499 607 पर भेजें, या हमें इस मोबाइल नंबर पर यानी कि 9021 499 607 पर कॉल करें.